आज आमच्या भावना अतिशय उत्साहवर्धक त्या ठिकाणी निश्चितपणाने आहेत। एक आनंदाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्हाला अपेक्षा एवढे यश मिळालं नव्हतं, किंवा अपयश मिळालं होतं, परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये अखंड मेहनत पक्षाच्या सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी घेतली। ज्यांना आम्ही उमेदवारी दिली त्यांच्याजवळ जो कार्यक्रम दिला त्यांनी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला। आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, मी पक्षाध्यक्ष म्हणून असेल आणि पक्षाचे माझे सर्व वरिष्ठ सहकारी असतील, या सर्वांनी अखंड जी काही परिश्रम घेतले त्याची परिणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक अभूतपूर्व असं यश या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळालं। अशा वेळेला 8 नवे सदस्य निवडून आलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांच्या नवीन विधिमंडळ कारकिर्दीला माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि असंच सातत्य जसं आज माझ्या शेजारीच दिलीपराव वळसे पाटील आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले आता ते ज्येष्ठ सदस्य आहेत, कारण भुजबळचे आमदार होते, त्यानंतर मग भुजबळ साहेब 90ला सुद्धा आमदार झाले, पण त्यावेळेला सुद्धा शिवसेनेमधून होते, पण त्यांची ज्येष्ठता नक्कीच त्या ठिकाणी मोठी आहे। असे 2 हे ज्येष्ठ सदस्य आज दादाही त्याच जवळपास बॅचचे आहेत, कारण दादा 91ला खासदार झाले, मग पवारसाहेब संरक्षण मंत्री झाल्यावर ते विधिमंडळामध्ये निवडून आले। अशी संबंध ज्येष्ठ अनुभवी नेत्यांची फळी आणि तरुण पहिल्यांदाच पदार्पण करणारे आमदार, अशा या संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अभेद्य अशी फळी ही पक्षाला अभूतपूर्व पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल। गेले 4-4.5 दशक आदरणीय पिचड साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने समर्पित भावनेने एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं। आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेल्या पिचड साहेबांचं कार्यक्षेत्र केवळ अकोलापुरता सीमित राहिलं नाही, तर राज्यभरामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला। वेगवेगळ्या मुख्यमंत्रीच्या सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली। मी 95 ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेवरती आलो त्यावेळेला ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते, म्हणजे संसदीय कामकाजाचा सुद्धा मार्गदर्शन मला स्वतःला पिचड साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालं। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि संघटनात्मक कौशल्यसुद्धा त्यांचं किती उत्तम होतं याचा सारा अनुभव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणाने घेतलेलं आहे। असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व आज आमच्यातून गेलं, त्याचं दुःख आम्हाला सर्वांनाच आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज शक्य आहे, कारण आज विधानसभेमध्ये सर्वच आमदारांचा शपथविधी त्या ठिकाणी नवनिर्वाचित आमदारांचा स्वाभाविकपणाने कदाचित त्या ठिकाणी बैठक होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, कारण आज उद्या आणि परवा 3 दिवस हे विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे। मला असं वाटतं की पुढच्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनसुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणं आवश्यक असल्यामुळे त्या संदर्भातली सुद्धा चर्चा अपेक्षित आहे। ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष कुठेतरी एकवटला जातोय। शरद पवार सुद्धा आता सोलापूरमधल्या मार्कडवाडी गावात जाणार आहेत, त्यासोबत राहुल गांधी देखील त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीचा कल पाहता विरोधक जे आहेत ते ईव्हीएमवरती आक्रमक आहेत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेली लँडस्लाइड्स व्हिक्टरी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोरियस व्हिक्टरी असं म्हणतो, आणि झालेला दारुण पराजय, या दारुण पराजयातून आज जे काही विरोधक आहेत ते सावरलेले दिसत नाहीत। शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं यश राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळालं, ते त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या विचारधारावरती त्या ठिकाणी मिळालं, आणि आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातो आहे। रडीचा डाव फारसा महाराष्ट्राच्या जनतेला रुचेल असं मला वाटत नाही।
अनेक नेते तुमची सातत्याने भेट घेताना पाहायला मिळत आहेत इतर पक्षातील. अजूनही इन्कमिंग राष्ट्रवादीमध्ये होणार आहे. आत्ताशी सुरुवात झालेली आहे भेटण्याची. माझ्याजवळ असेल, आदरणीय अजितदादांच्याकडे असेल, प्रफुल्लबाईंच्या जवळ असेल, पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क अनेकांचा त्या ठिकाणी सुरू आहे. आता हा गुणवत्तेवरती आधारित पक्षप्रवेश कार्यक्रम हा आता निरंतर चालू राहील. काही नव्याने झालेले आमदार सुद्धा येऊ शकतात. आय थिंक वेट अँड वॉच. आजच देवगिरीवरती काहींनी भेट घेतली आहे असं देखील चर्चा आहे. नाही, मला माहीत नाही, कारण आज काय मी देवगिरीवरती त्या ठिकाणी गेलो नव्हतो. परंतु शक्यता काही नाकारता येऊ शकत नाहीत, कारण दादा कामाला प्रतिसाद देणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे काही आमदार दादांना भेटू शकतात, सदस्य म्हणून भेटू शकतात, शुभेच्छा द्यायला भेटू शकतात, आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होईल ते आपण पाहू. नाही, या संदर्भात काही आम्ही चर्चा केली नाही. एकदा संख्याबळ आणि इतर काही बाबीची निश्चिती झाल्याच्यानंतर महायुतीमध्ये मग राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गतला निर्णय हा नक्कीच त्या ठिकाणी लगेच घेतला जाईल. सर, अजित पवारांना दिल्ली ट्रिब्युनलने दिलासा दिला, परंतु त्या सगळ्या संदर्भात आता विरोधक सातत्याने टीका करतात की भाजपसोबत दादा गेल्यामुळे दादांना हा संपूर्ण दिलासा दिलेला आहे. या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा शिल्लक न राहिल्यामुळे अशापैकी टीका टिप्पणी त्या ठिकाणी होत आहे. ट्रायब्युनलचा निर्णय हा न्यायव्यवस्थेचा निर्णय आहे. ट्रायब्युनलचे प्रमुख एकेका हायकोर्टचे जज असतात. अशा संविधानाच्या आधारित स्थापन झालेल्या या न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला निर्णय याच्यावरती टीका टिप्पणी करणं म्हणजे न्यायव्यवस्थेवरती सुद्धा यांचा विश्वास नाही असं ध्वनीत होतं. एका बाजूला संविधानाच्या नावाने ओरड सतत करत राहायची, आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या अंतर्गत ज्या ज्या न्यायव्यवस्था या देशामध्ये आहेत त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण त्या ठिकाणी करायचा, तो व्यक्तिद्वेषाचा परिपाक आहे. एवढंच मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद.